नात्यात अनेकदा शांतता ही समजूतदारपणाची खूण मानली जाते. भांडण टाळण्यासाठी, वातावरण बिघडू नये म्हणून किंवा समोरच्याला दुखावू नये म्हणून नवरा बायको गप्प बसणं पसंत करतात. सुरुवातीला ही शांतता सुरक्षित वाटते, कारण घरात वाद नसतात, आवाज नसतो. पण या शांततेखाली दडलेल्या भावना मात्र हळूहळू अस्वस्थ होत जातात. गप्प बसणं म्हणजे प्रश्न सुटले असं नसतं, ते फक्त पुढे ढकलले जातात. मनात साचलेला राग, नाराजी, अपेक्षा एक दिवस अचानक बाहेर पडतात, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते. नातं वाचवण्यासाठी ठेवलेली ही शांतता कधीकधी नात्यालाच जखमी करते, कारण न बोललेल्या गोष्टी गैरसमजाचं रूप घेतात. स्वतःला मोकळं करणं म्हणजे भांडण करणं नाही, ते आपली बाजी प्रामाणिकपणे मांडणं असतं. भावना शब्दात मांडल्या की समोरच्याला समजण्याची संधी मिळते. मला असं वाटलं, मला हे दुखावलं, असं सांगणं नात्याला कमकुवत करत नाही, उलट ते अधिक विश्वासू बनवतं. नातं टिकवायचं असेल तर गप्प बसणं आणि बोलणं यांचा समतोल हवा. प्रत्येक वेळी शांत राहणं योग्य नसतं आणि प्रत्येक वेळी बोलणंही गरजेचं नसतं. पण जेव्हा मनावर ओझं वाढतं तेव्हा ते मोकळं करणं आवश्यक असतं, कारण स्वतःला सतत गप्प ठेवणं म्हणजे स्वतःलाच विसरणं. शेवटी प्रश्न हा नसतो की नातं टिकेल की नाही, प्रश्न असतो ते नातं जगता येईल का. आणि ते जगण्यासाठी स्वतःला मोकळं करणं हे कधीकधी गप्प बसण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ठरतं.